ची बातमी आहे भिगवण प्रकरणासंदर्भात। भिगवण प्रकरणात मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली। घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं, मात्र घरच्यांनी विरोध केला। मुलासोबत स्वमर्जीने पळून गेल्याचं प्रतिज्ञापत्रात मुलीनं कबूल केलंय। मिरची पूड फेकली नसल्याचंही तिनं नमूद केलेलं आहे। तर एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे या प्रकरणात। भिगवण अपहरण प्रकरण हे अपहरण नसून प्रेम प्रकरण आहे आणि स्वमर्जीने आपण मुलासोबत गेलो अशी कबुली मुलीने दिलेली आहे। प्रतिज्ञापत्रात तिने ही कबुली दिलेली आहे। त्यामुळे भिगवण प्रकरणात मुलीची प्रेम प्रकरणाची ही कबुली। तर इंदापूर जवळच्या भिगवण अपहरण प्रकरणात हा मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो। आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकली नाही असा वैद्यकीय अहवाल समोर आलेला आहे। अपहरणाचा पूर्णपणे बनाव रचला गेल्याचा संशय आहे। अपहरण झालेली मुलगी आणि तिचा प्रियकर मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले। मुलगी सध्या बारामती पोलीस ठाण्यात आहे। आज मुलीला न्यायालयासमोर हजर केलं जाईल। मुलाला घेऊन पोलीस अज्ञात स्थळी रवाना झाले। तर भिगवण लव जिहादचा घटनाक्रम पाहूयात। मुलगा मुलगी अपहरणानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवडहून महाबळेश्वरहून मुलगा मुलगी मध्यरात्री 1:30 वाजता बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले। बारामती पोलीस ठाण्यात मुलीनं जबाब दिला। स्वतःच्या मर्जीने गेल्याचा संबंधित मुलीकडून प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं। पोलिसांनी बोलावूनही घरचे यायला तयार नसल्याची प्राथमिक माहिती मिळते। मुलीनं भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन करत विश्रामगृहाजवळ बोलावून पळ काढला। आई भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आलाय। पहाटे पोलीस मुलाला खासगी गाडीतून घेऊन अज्ञात स्थळी रवाना झाले। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। नवनाथ, आपण पाहतोय गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हे प्रकरण भिगवणमध्ये चांगलंच तापलं। या संदर्भात बंदची हाक देण्यात आली, आंदोलनही करण्यात आलं। मात्र आता हे प्रकरण एक वेगळं वळण घेताना पाहायला मिळतंय। मुलीनं नेमकं काय म्हटलंय आणि आता पुढील सुनावणीचं नेमकं काय अपडेट आहे? नक्कीच प्रणिता, भिगवणचं अपहरण प्रकरण जे झालेलं घटना झालेली होती त्या संदर्भात मोठा हिंदू संघटनेच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा देखील भिगवण पोलीस ठाण्यावरती काढण्यात आलेला होता। त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर आमदार आणि संग्राम जगताप हे आमदार देखील आलेले होते आणि मुलीला पळवून नेलं असा त्यांनी दावा केला होता। त्यांच्या नातेवाईकांनी देखील दावा केलेला होता। मात्र यानंतर मुलीने स्वतः एक व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यामध्ये सांगितलं की मी स्वतःच्या मर्जीने मुलाबरोबर गेलेले आहे, मला कुठलीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही। त्यानंतर मुलगी जी आहे ती मुलगा आणि मुलगी फरार झालेले होते आणि त्यांनी त्यानंतर नगर असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, महाबळेश्वर असेल या ठिकाणावर गेलेले होते आणि महाबळेश्वर वरून ते मध्यरात्री जे आहे ते बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले, हजर झालेले आहेत। आणि खऱ्या अर्थाने आता मुलीचे नातेवाईक जे आहेत, आई, भाऊ आणि मामा असतील, इतर नातेवाईक असतील, आता बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। खऱ्या अर्थाने मुलीने जबाब दिलेला आहे, स्टॅम्पवर लिहून देखील दिलेला आहे। मात्र आता आईच्या आणि भावाच्या मामांच्या समोर मुलगी काय स्टेटमेंट देते, आता सध्या बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये नातेवाईक जे आहे ते जमा झालेत आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता आतमध्ये नेमकं काय घडतंय आणि मुलीचा जबाब आणि नातेवाईकांचा जबाब काय येतो हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे। एकूणच या घटनेच्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो बारामती शहर पोलीस ठाण्याच्या समोर तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ, त्यामुळे आता तणावपूर्ण वातावरण आहे, त्यामुळे बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या